सातोड़ा ग्राम पंचायत के कामकाज पर गंभीर सवाल। आखिर जनता के पैसों का हिसाब कौन देगा? सातोड़ा गांव की ग्राम पंचायत का कामकाज आखिर किसके फायदे के लिए चल रहा है? यह सवाल अब खुद ग्रामवासी उठा रहे हैं। ग्रामीणों का आरोप है कि नलों पर बेहद घटिया गुणवत्ता की सिर्फ 10 रुपए की टोटियां लगाई गई है। इतना ही नहीं, ग्राम पंचायत कर्मचारियों के घरों के पास जानबूझकर नल लगाए जाने का भी आरोप लगाया है। नाली के काम को लेकर जब एक महिला ने ग्राम पंचायत कर्मचारी से सवाल किया, उधर की नाली बन गई, अब इधर की नाली कब बनेगी, तो कथित तौर पर महिला को ही उद्धट जवाब दिया गया। ग्रामीण सवाल कर रहे हैं, जनता से इस तरह बात करना आखिर जवाबदेही है या मनमानी? दूसरी ओर गांव में खुलेआम शराब बिक्री का भी गंभीर आरोप लगाया गया है। ग्रामीणों का सवाल है, ग्राम पंचायत प्रशासन, सरपंच, सदस्य, पुलिस पाटिल और सावंगी मेघे पुलिस आखिर कर क्या रही है? ग्रामीणों की मांग है कि शराबबंदी के नाम पर खानापूर्ति नहीं बल्कि कड़ी और स्थायी कार्रवाई होनी चाहिए। इतना ही नहीं, ग्राम पंचायत ने करीब 32,000 रुपए की ब्लीचिंग पाउडर खरीदी, लेकिन इसका इस्तेमाल कहाँ और कितना हुआ, इसका पूरा हिसाब ग्रामीण मांग रहे हैं। वहीं करीब 45,000 रुपए के तणनाशक के इस्तेमाल का भी दावा किया जा रहा है, लेकिन ग्रामीणों का आरोप है कि गांव में आज भी जगह जगह घास और खरपतवार जैसी तस दिखाई देती है। सीधा सवाल है, ग्राम पंचायत को विकास कार्यों के लिए कितना फंड मिला, किस काम के लिए कितना पैसा खर्च हुआ और हर एक रुपए का हिसाब आखिर जनता के सामने कब आएगा? क्योंकि ग्राम पंचायत का पैसा किसी व्यक्ति का नहीं, जनता का पैसा है। ग्रामीणों ने मांग की है, इन सभी आरोपों की निष्पक्ष जांच हो, दोषी पाए जाने वालों पर कार्रवाई हो और ग्राम पंचायत के खर्च का पूरा हिसाब जनता के सामने सार्वजनिक किया जाए। ब्यूरो रिपोर्ट, साहसिक न्यूज 24। आणि लॉगबुक हा 5 मिनिटले गेले होते कसं झालाय ते पण सांगा। आणि ग्रामसभेचे सगळे मुद्दे आहेत। आता जसं आम्ही मुख्यमंत्री विचार बोलू, तो मुद्दा आला म्हणून आपण त्या विचार करू। तुम्हाला 9-10 मुद्दे आहे, एक मुद्दा जो आम्ही बोलत आहे त्या मुद्द्याला अनुसरून तुम्ही बोला, असं सगळं मिक्स करून बोलू। ऐकून घ्या ना। मी काय म्हटलं, ही ग्रामसभा आहे, नोटीस बोर्ड लागलाय, सगळं आम्ही केलाय। तुम्ही म्हणजे जवळ सगळंच केलं, पण आम्हाला वाटतं म्हणजे का आमच्या तुमच्या आणि आमच्या हिशोबाने ग्रामसभा झाली पाहिजे, बरोबर? तुम्ही आता विषय म्हणला त्या आरोचा, बरोबर? त्या आरोचे एस्टिमेट आपल्याला बनवत नसते, ते बनवते जिल्हा परिषद। माझं ऐकून घ्या आता, पण सगळ्या गोष्टी उत्तर देतो। अरे मी काय म्हणतो, जिल्हा परिषद जरी बनवत असं एस्टिमेट महाराष्ट्र शासन बसवत असं, पण खर्च तुम्ही खाता तर तुम्ही लोक ना, बरोबर आहे। त्या दर्जाचं मटेरियल तिथं लागलं का ते पाहणं आपलं काम आहे। त्याची कंप्लेंट केली का, FIR दाखल केली का? तुटलं त्याची कंप्लेंट केली, पण विषय त्याच्यावर कारवाई का झाली? ऐका, त्या गोष्टीचं उत्तर होतं, ते रात्री किती वाजता झालं या गोष्टीचं आम्हाला माहिती नाही। आम्ही एवढ्या मोठ्या ग्रामपंचायत मध्ये CCTV नाही का बाहेर? एवढ्या वेळा अंदर घेऊन द्या, सीसीटीव्ही कॅमेरा दाखवून द्या, बाहेर ठेवा कॅमेरा। मग त्याच्यात सापडलं नाही, आता लावला तो कॅमेरा तुटल्यावर आपण एक गोष्ट आहे का, आपण त्याने जो प्रश्न केला हा लाईव्ह केला, आता का सीसीटीव्ही नाही आहे म्हणजे सीसीटीव्ही दाखवलं। अरे वर्षभर ऐका ना, गावात CCTV लावा, तुम्हाला वर्षभरापासून सांगत आहे, तुम्ही लावलेले आतापर्यंत तुम्हाला स्टेशनरीच्या खर्च 10,000 रुपये लागतील, तुम्हाला CCTV लागायला पैसे नाही का तुमच्याजवळ? आणि दुसरा विषय दारूबंदीचा विषय। इथून मला फक्त 10 लोकांनी हात वर करून दाखवा, माणसं आणि 10 लोक बाया, 10 लेडीज। दारूबंदीच्या विषयासाठी ग्रामपंचायत सगळ्यात महत्वाचा निर्णय आहे की ग्रामपंचायतच्या परिसरात आजूबाजूला कुठे दारू विक्री होऊ नये, यासाठी हा निर्णय घेत आहे। यासाठी 10 महिला, 10 पुरुष। म्हणते आम्ही जर म्हणतो का नाली पाहिजे बा आम्हाला, नाही ताई होणार आहे, 2 महिन्यात होणार आहे, 4 महिन्यानं होणार आहे। आता दुसरं पण मतदान येऊन गेलं तरी नाली झाली नाही। रोड आहे, रोडच्या काढा ज्याचे कंपाऊंड आहे त्याला रोडच्या बाहेर झाडं लावायला पाहिजे, अंदर लावायला पाहिजे। बाहेरचे जे झाड आहे हे जनावर खायल, याची जबाबदारी घरवाल्याची आहे का आमच्या ढोरावाल्याची आहे? मग करा, आणि तुम्ही जे नळ दिले
हे तुम्ही गलत नळ दिले. तुम्ही कर्मचाऱ्याच्या घरापाशी का नळ दिले? कर्मचाऱ्याच्या घरी मोटार लागते. तुम्ही एक तरी येऊन पाहिलं का? याच्या आधी मी आली होती. तुम्ही एकटी तर कर्मचारी हा तुमचा जे निवडून येतात तुम्ही हे लोक होते नाही. तुम्ही येऊन वाटलीच केली. आम्ही पाणी भरायला गेलो तर आम्हाला म्हणते आमचं पाणी होऊ द्या. आमच्या घरचे लंगडे लुले लोक आहे पाणी कसे काय नाही. तर तुमचा अधिकार जे काय आहे तुमचे पाकीकरणचे नळ आहे त्याच्यावर तुमची मोटर लावायचा अधिकार आहे. तुम्हाला बाहेरच्या नळावर मोटर लावायचा अधिकार नाही आहे. आमचे जनावर पाणी कुठं पेल? तुम्ही जे पाणी कर लावता लाईन कर लावता पाणी करता तर तुम्ही पैसे आमच्यापासून घेता. आमच्या घरी बोर आहे. आम्ही फक्त 2 महिने पाणी भरतो उन्हाळ्यामध्ये. 2च महिने पाणी भरतो. मग आम्हाला पाणी का भरून नाही देत? बिलकुल नळ काढून टाका. आणि तुम्ही जे ते टोट्या लावले त्याचं 10 रुपयाची टोटी भेटते. लावली तर 8 दिवसात खराब होऊन गेली. असे तुम्ही कामं करता. आणि मतदान झालं का पाहिजे नमस्कार बाई झाली आता 5 वर्ष झाले तर तुमचं कोण नाही दिसत. माझ्या भाऊला सुद्धा म्हणलं तर म्हणे पाहून चाला ना आता तुम्ही. आता इथं सांगा सगळे लोक चाला कसं टोट करू नाही माझ्या घरी कसे मच्छरंध्र धसते. त्या पाठी मागून गिरीच्या कोणची गरज होती तिकडे अजगर धसत होते. आणि आमच्या एवढी चिंता आहे ना अंग खाते पाहणं. आरोग्य डिपार्टमेंटचे माणसं आले तुम्ही 5 घरासाठी नाली बनवू शकत नाही. एवढी मोठी मीटिंग बोलायला पाहिजे होतं ते का त्यांच्या अंगावर मच्छर डसले म्हणतात. आरोग्य डिपार्टमेंटचे माणसं कुठे आहे? आरोग्य डिपार्टमेंटचे माणसं कुठे आहे? तुम्ही चिंता करू शकता. पैसे आले गरीबाचे पैसे येते तुम्ही घरात ते खर्चत नाही. पैसा येते समजला का? तुम्ही जाऊन खर्च नाही करत. तुम्ही गरीबाचं काम करा. तुम्ही कर्मचारी लोक काय म्हणता? तुम्ही कर्मचारी लोक एक मिनिट करता आम्ही थांबणार ना नेहमीसाठी. आज आहे आम्ही बोलणार. ऐकून घ्या. एखाद्याने का म्हणलं भाऊ हे आपल्याकडली नाली नाही झाली तुमच्याकडली नाली झाली हा रोड तर त्या ग्रामपंचायतचे लोक काय म्हणते त्याच्यासाठी टोले घ्या लागते ना. ते हे महिलाले सांगायची गोष्ट आहे का? नाही. सांगा टोले घ्याले सांगा टोले घ्याले ग्रामपंचायत झोपून आहे का? हा पण काय म्हणते किती काम झाले म्हणते हे रोड झाला हे नाली झाली. त्याच्या घरचे लोक काय म्हणते त्याच्या घर माया पोरग होता म्हणून आलं. माया पोरग होता म्हणून आलं तर याच्या काय घरचे खर्च केले का? सांगा तुम्ही याच्या काय घरचे खर्च केले का? मग आमच्या घराखाली नाली का होत नाही? सांगा आमच्याकडली नाली लागा त्यातच मतदान घ्यायला याचं नाही. लिहून ठेवा नळाचा नळ आपण सगळ्या गावाच्या लोकांसाठी लावला तर सगळ्याला पाणी मिळायला पाहिजे म्हणून आपण नळ लावला. त्याच्यामध्ये काही लोक हेतुपरस्थ तुमच्याशी बोलत असेल तो त्यांचा विषय आहे. पण मी आजच सांगतो लावत्या वेळी चुकी जागी लावण्यामध्ये आले असेल ही गोष्ट मी मान्य करू शकतो. 4 दिवसामध्ये 2-4 दिवसामध्ये ते सगळे नळ काढून ऐका आता ते सगळे नळ काढून एका लाईनीमध्ये